प्रभाग क्रमांक 1चा 99% विकास आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्यांनी त्यांच्या कामाची पोचपावती देखील दिली। यासोबतच आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सुसज्ज अभ्यासिका उभारणार, व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावणार आणि आठवडा बाजाराचा योग्य ठिकाणी स्थलांतर करून मालेगाव रोड वाहतुकीसाठी खुला करणार असे आश्वासन शिवसेनेचे उमेदवार योगेश मुंडे यांनी दिले। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे। वेगवेगळे पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत। काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्या सोबत या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार आहेत। उमेदवाराचे काही प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलेले आहात? नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना या प्रभागामध्ये जवळपास 99% कामं हे सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या विकास निधीतून झालेलेच आहेत। आम्हाला फक्त साहेबांनी काय काय कामे केलेत आणि काय काय साहेबांचे विकास कामं झालेत एवढंच सांगायचं काम प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या उमेदवारावर, नवख्या उमेदवारावर लाभलेलं आहे। नवीन उमेदवार साहेबांनी दिलेले नाहीत। गेल्या 25 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो। गेल्या 25 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता मी आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने आणि संध्याताई कल्याणकर यांच्या आशीर्वादाने आणि जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 20 वर्षापासून समाजकारणामध्ये मी सक्रिय आहे आणि शिवसेनेमध्ये सक्रिय आहे। अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना साहेबांनी नांदेड उत्तरमध्ये अख्ख्या सगळ्या प्रभागामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन साहेबांनी खऱ्या शिवसैनिकांना न्याय दिलेला आहे। गेल्या काही वर्षापासून तुम्ही सातत्याने युवा सेनेमध्ये देखील काम केलेलं आहे। यानंतर आता पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात। काय विजन आहे तरुणांसाठी? काय विजन आहे? प्रभागातील अनेक महिलांच्या काही समस्या आहेत का, त्या समस्या सोडवण्यासाठी काही तुम्ही ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आली? काय विजन आहे नेमकं तुमचं या प्रभागासाठी? जसं तुम्ही म्हणल्या की प्रभागामध्ये महिला व तरुणांसाठी काम करत असताना माननीय आमदार साहेब यांच्याकडून जवळजवळ 99% मूलभूत सुविधा व जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे यांना जे एकनाथ शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून याबद्दल यातून मोठ्या प्रमाणावर मूलभूत सुविधा व इतर विकास कामे करण्यात आलेले आहेत। आपल्या इथं प्रभागामध्ये आरोग्य केंद्र, तसेच वाचनालय व एक AC असलेली एक सुसज्ज अभ्यासिका जी तरुणांना अभ्यासासाठी व युवकांना महत्त्वाची आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, असे विविध जे आपल्याकडून कार्यालय असतील, ऑफिस असतील, हे महानगरपालिकेतर्फे आपण मंजूर करून करण्यासाठी प्रयत्नशील राहू। व आपल्या प्रभागामध्ये बघायला गेलं की सार्वजनिक जागे व्यापारी जे राहतात यांना शौचालय आणि विविध महापालिकेकडून उपाययोजनेची थोडीफार कमी आहे। आठवडी बाजाराच्या निमित्ताने बाजार भरला जातो, बाजार रस्त्यावरती भरला जातो, त्याच्यासाठी काय उपाययोजना करण्याचं काय विजन आहे का? आठवडी बाजार हा आपला बुधवारचा बाजार असतो। बुधवारचा बाजार हा कॅनल रोड व मालेगाव रोड परिसरामध्ये भरतो। हा जो बाजार आहे आपण मालेगाव रोडच्या एकतर्फी रोडवर आणि एक साईड जे ट्रॅफिकचा विषय होईल आहे, ट्रॅफिकचा विषय क्लिअर करण्यासाठी एक रोडवर करून व अंतर्गत गल्ल्यामध्ये हा बाजार शिफ्ट करून जो मुख्य रस्ता आहे मालेगाव रोड हे क्लिअर करण्यासाठी आमचा मोटिव्ह राहील। श्रीराम मोटरगे, राजमुद्रा न्यूज चॅनल, प्रभाग क्रमांक 1, नांदेड।